नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत. वळूयात हेडलाईन्सकडे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला येणार अच्छे दिन. नियमांचं उल्लंघन करून शाळेतील मुले कोंबली जात आहेत वाहनांमधून, परिवहन खातं उदासीन. आघाडी शासनाच्या काळातील स्तुत्य उपक्रमाने रत्नागिरी जिल्ह्यात वाचले 17,901 जणांचे प्राण. 108 क्रमांक रुग्णवाहिकेमुळे जीवदान. आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 1 अतिगंभीर. तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला येणार अच्छे दिन. युती शासनाने व्यवस्थित कारभार केला नाही अशी ओरड आहे. अनेक ठिकाणी गैरकारभार होत आहे. यावर मात करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात आघाडी करण्यात आली असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मात्र या सर्वांना अच्छे दिन येतील अशी ग्वाही आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा रणसंग्राम सुरू झाला असून जिल्ह्यामध्ये प्रथमच बहुजन विकास आघाडी, इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली असून भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढत आहेत. याचा फायदा आघाडीला होईल असे रोखठोक प्रतिपादन काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, बहुजन विकास आघाडीचे महासचिव नंदकुमार मोहिते, राष्ट्रीय काँग्रेसचे विकास पाटील, दीपक राऊत, रुपाली सावंत, राकेश चव्हाण, आबा चौगुले, हॅरिश शेखासन, ॲडव्होकेट आगाशे, बहुजन विकास आघाडीचे जिल्हा प्रमुख तानाजी कुळे, तालुका प्रमुख TS दुडिये, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख बबलू कोतोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे यांनी युती शासनावर अनेक आरोप केले आहेत. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदेमध्ये आत्ताच्या आणि पंचायत समितीमध्ये जो कारभार चाललेला आहे तो काय व्यवस्थित नाही. एक तर लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी अजिबात मिळत नाही आणि पुरेसे सुद्धा मिळत नाही. रस्त्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. शासनाच्या योजना ज्या आहेत त्या योजना पुरेपूर राबवल्या गेलेल्या नाही. शासनाकडनं आलेला पैसा हा न वापरताच पुढे गेलेला आहे, परत केलेला आहे. आणि एक प्रकारचा गैरकारभार या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये होतो आहे. हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे लोकांना पिण्याचे शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळण्यासाठी, रस्ते आहेत हे चांगले सुस्थितीत होण्यासाठी आणि त्याचबरोबर निरनिराळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्याच्या योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्र येऊन ही जिल्हा परिषद निवडणूक घडवण्याचं नक्की केलेलं आहे. चांगली ग्रामस्थांच्या बाबतीमध्ये कोर्टात कुठे नेमकं रुजत आहे, त्यांना काय करायला पाहिजे ते विचार फक्त आमच्याकडेच आहे, दुसरं कोणाकडेही नाही. मला सांगा ना की एखाद्या ठिकाणी बाबा विचाराच्या योजना आम्ही ही राबवली, एखादी शाळा काढली, एखाद्या उद्योगधंदा चालू केला, फक्त दगड मारणं हा जो उद्योग असेल तर आता लोक कंटाळलेले आहेत. फक्त जर आम्ही कुठेतरी भावनिक आधार जर मागत असो तर लोक कंटाळलेले आहेत. आता ते लोक त्या मनस्थितीमध्ये नाही आणि जर मनस्थितीमध्ये असेल तरीसुद्धा आम्ही त्यांची मानसिकता ही बदलली. ग्रामपंचायतीला एक घर हवं आहे एका ग्रामपंचायतीला, तर ते आपलं पूर्तता करावं. तोपर्यंत ती पूर्तता होईपर्यंत त्या ग्रामपंचायतीने आणखी मागणी केली आणि म्हणून कधीही म्हणजे यांच्या आयुष्यात कधीही सगळ्या ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये घरं जी आहेत ही दिलेली पुरी झालेली नाही. म्हणजे हे विचित्र प्रकारचे हे आहे. इथपासून चालू करा, निर्णयच यांना घ्यायचा कसा हे समजत नाही. यांना म्हणजे तिथपर्यंत जाऊन त्यांना म्हणजे स्वतःचं घर असेल किंवा स्वतःचे असेल वेगळं असतील तर ते त्यांना कळतं, परंतु स्वतःचं काही नाही, पंख्याखाली बसून राहणारी माणसं
यांनी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून कधीही एकही ग्रामपंचायत त्याच्यातून पूर्णतः बेघरांचा घर देऊन पूर्ण झालेली नाही. रत्नागिरी जिल्हा परिषद ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळेतून जनतेने शिकून मोठं होणे गरजेचं आहे. मात्र या जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत वाईट पद्धतीने केला जातोय. यावर बहुजन विकास आघाडीचे महासचिव नंदकुमार मोहिते यांनी अनेक आरोप केले आहेत. सध्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे आणि हे गेली 5 वर्ष सातत्याने एकमेकांशी भांडत राहिले. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा जो योजना राबवण्याचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये झाली. शाळांच्या बाबतीत दर्जा घसरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर. महाराष्ट्र सरकार दररोज नवीन पत्रकं काढत आहे. त्या पत्रकामधले जे निकष आहेत त्या निकषाची पूर्तता झाली नाही म्हणून अनेक शिक्षक कमी पडत आहेत. त्यामुळं शिक्षणाची गुणवत्ता जिल्हा परिषदेच्या शाळांमधून घसरलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात देखील प्रचंड मोठा भ्रष्टाचार पदाधिकारी वगैरे मंडळी करत आहेत. ई टेंडरिंग जरी असलं तरी यांचं अंतर्गत वेगळ्या पद्धतीचं टक्केवारीचं यंत्रणा चालू आहे आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजनेच्या संदर्भात देखील प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि या विषयावर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्ष या नात्यानं विरोधी सदस्य या नात्यानं आम्ही आमची भूमिका बजावलेली आहे. पाणी कमिटी आणि स्वच्छता कमिटीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर हा प्रचंड मोठा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाला. परंतु ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काम करणारे लोक प्रचंड भ्रष्टाचार करतात, चांगली क्वालिटी देत नाहीत आणि म्हणून 3 वर्ष 4 वर्ष इवन काय ठिकाणी 7 वर्ष या नळपाणी योजनेच्या कामांना सुरुवात होऊन देखील अजून पाणी वस्तीपर्यंत पोचलं नाही, नळाच्या ट्रान्सपोर्टपर्यंत पाणी पोचलं नाही. अशा पद्धतीची ह्या जिल्ह्यामधली अवस्था आहे. आणि म्हणून ही जर दूर करायची असेल तर ह्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या तिन्ही आघाड्यांचे उमेदवार निवडून जिल्ह्यामध्ये येतील आणि ह्या सत्ताधारी लोकांना दूर करून चांगल्या पद्धतीचं प्रशासन या जिल्ह्यामध्ये राबवण्याची एक मोहीम आम्ही आघाडी करून राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि विश्वास आहे की ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद ही आघाडीच्या ताब्यात राहील. या जिल्ह्यामधल्या पंचायत समिती ज्या आहेत त्याही देखील आघाडीच्या ताब्यात राहतील आणि चांगल्या पद्धतीचं प्रशासन या जिल्ह्यामध्ये आले. आज रत्नागिरी तालुक्यात 3 पक्ष आघाडीच्या रूपाने एकत्र आले आहेत. त्यांनी वेगवेगळे उमेदवार उभे करत जनतेला विकासाची दिशा दाखवण्याचा विश्वास दिला आहे. त्यामुळे या आघाडीला अच्छे दिन येणार हे मात्र निश्चित. यावर राष्ट्रीय काँग्रेसचे विकास पाटील यांनी आपलं मत मांडलं. तर जो भ्रष्टाचाराच्या अनेक रूपं आहेत. आज बदल्यांच्या माध्यमात भ्रष्टाचार होतो. आज बांधकामाच्या मध्ये या ठिकाणी जे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामार्फत जे टक्केवारी आहे त्याच्यात भ्रष्टाचार होतो. कारण जे बांधकाम केलं जातं त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण जर चेक केली पाहिली तर जे जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य आहेत, जे सरपंच आहेत आणि त्या हद्दीमध्ये ही कामं केली जातात त्याने ती पाहायची असतात. त्याने त्याचं निरीक्षण करून तरी तक्रार करायची असते. जर ते योग्य नसेल तर किंवा त्याची बिलं थांबवायची असतात. हा भ्रष्टाचार कुठेही थांबलेला नाही कारण टक्केवारीमध्ये ही सगळी दुर्दशा झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं शेटे साहेबांनी सांगितलं आपल्याला त्याचप्रमाणे आज शिक्षक बदलीसुद्धा मोठा भ्रष्टाचार असतो आणि हे देणाऱ्याला पण माहिती आहे, घेणाऱ्याला पण माहिती आहे आणि त्या शिक्षकांनासुद्धा माहिती आहे. कोणी किती खोटं बोललं ते स्वतःजवळ कोणीही खोटं बोलू शकत नाही, स्वतःच्या मनाला कोणीही फसवू शकत नाही. वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं जर या ठिकाणी थांबवायचं असेल तर आघाडी करणं योग्य होतं आणि म्हणून आम्ही आघाडीला सामोरे जाऊन ही निवडणूक लढण्याच्या दृष्टीने आता लढवतो आणि त्यात आम्हाला यश मिळेल. आमच्या तिघांचे वरिष्ठ नेते या ठिकाणी प्रचाराला आमच्याबरोबर असणार आहेत. मतदारांचा आम्हाला आशीर्वाद आहे. युती शासनाच्या काळात अनेक योजनांच्या घोषणा झाल्या मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसलीच नाही. हाच मुद्दा आघाडीच्या उमेदवारांनी उचलून धरला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला आता चिंतन करण्याची खरी गरज आहे. तर नियमांचं उल्लंघन करून शाळेतील मुले कोंबली जातात वाहनांमधून. रत्नागिरी जिल्ह्यातील परिवहन खाते निष्क्रिय झालं असून विविध वाहनांमधून शाळेला जाणाऱ्या मुलांची अमानुषपणाने कोंबून वाहतूक केली जात आहे. याकडे कोणत्याच शासकीय अधिकाऱ्याचं लक्ष कसं जात नाही असा जळजळीत सवाल जनतेतून केला जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ट्रकला धडकून व्हॅनमधील 25 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रत्नागिरी जिल्ह्यात 20 डिसेंबरला एका शाळकरी मुलीवर अशा व्हॅनमध्ये अतिप्रसंग करण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलांनी शाळेत जायला पाहिजे यावर बेस्ट टीव्ही ठाम आहे. मात्र शाळेत जाताना विविध प्रकारच्या वाहनांमध्ये त्यांना कोंबून बसवलं जातं, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. एकूणच परिवहन खात्यावर आणि जिल्ह्यातील वाहतूक पोलीस यांच्याकडे संशयाची सुई वळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तसेच जिल्ह्यामध्ये एका व्हॅनमध्ये 20 ते 25 मुले कोंबून भरली जात आहेत. हीच परिस्थिती चिपळूण, लोटे, खेड या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी अनेक मुले 10 ते 15 किलोमीटर शाळेत चालत जात होती आणि आता अर्धा किलोमीटर जाण्यासाठी मुलांना गाडी लागते. मात्र या गाडीमध्ये अनेक मुलांना जनावरांप्रमाणे कोंबलं जातं. यासाठी पालकांनीही लक्ष द्यावं, तसेच वाहनधारकांनीही नियमांचं उल्लंघन करू नये. वाहतूक पोलीस आणि RTO यांनी कामात कसूर न करता नियमानुसार वाहन चालकांवर कारवाई केली तर असे अपघात किंवा अशी अपकृत्य होणार नाहीत आणि शाळकरी मुलेही सुरक्षित प्रवास करतील, एवढं मात्र नक्की. तर यानंतरची बातमी आहे 108 क्रमांक रुग्णवाहिकेसंदर्भातील. आघाडी शासनाच्या काळातील स्तुत्य उपक्रमाने रत्नागिरी जिल्ह्यात वाचले 17,901 जणांचे प्राण. आघाडी शासनाच्या काळात 108 क्रमांक सेवा रुग्णवाहिकेच्या रूपाने सुरू करण्यात आली आणि त्यामुळे आजपर्यंत 17,901 रुग्णांना त्याचा लाभ होत या सर्वांचे प्राण वाचायला मदत झाली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आघाडी शासनाच्या काळात सुरू झाली आणि हाकेला साथ देणारी तत्पर सेवा सुरू झाली. हा उपक्रम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती MABVG लिमिटेड पुणे या कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 937 रुग्णवाहिका असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 17 रुग्णवाहिका आहेत. या योजनेद्वारे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जसे रस्ते अपघात, आग, पूरसदृश्य परिस्थिती, दंगल, सर्पदंश, अतिगंभीर गरोदर माता, नवजात बालक, हार्ट अटॅक, मेंदूचे आजार, श्वसनविकार, जळीत, अन्नविषबाधा अशा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 108 हा टोल फ्री क्रमांक डायल करून ज्या ठिकाणी रुग्णवाहिकेची तातडीची गरज आहे तो पत्ता सांगताच अत्यंत कमी वेळात रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. रुग्णवाहिकेत तातडीच्या उपचाराकरिता 24 तास डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असतात. रुग्णांवर योग्य उपचार सुरू करूनच तात्काळ लागणारी सर्व औषधे, ऑक्सिजन आणि इतर सुविधा उपलब्ध करून नजीकच्या रुग्णालयात रुग्णास पोहोचवण्याचं काम केलं जातं. विशेष म्हणजे ही संपूर्ण योजना मोफत आहे. रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करण्यासाठी पुणे येथे स्वयंचलित आणि अत्याधुनिक संगणक प्रणालीसह एक मध्यवर्ती कॉल सेंटर उभारण्यात आलं आहे. संपूर्ण राज्यासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक निश्चित करण्यात आलेला आहे. तातडीचा प्रसंग उद्भवल्यानंतर पहिल्या तासात वैद्यकीय सेवा मिळाल्यास रुग्णाच्या जीवाचा धोका कमी होतो. यासाठी शासनाने आरोग्य सेवेत महत्त्वाकांक्षी पाऊल टाकलं आहे. कोणत्याही ठिकाणी तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका उपलब्ध होते आणि दवाखान्यात पोहोचेपर्यंत रुग्णावर तातडीचे उपचार करण्यात येतात. 108 वर संपर्क साधला असता तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते आणि गोल्डन आवरमध्ये रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळते. क्या हुआ? गौरव, कल भी ऐसा ही हो रहा था. मुझे लगता है इन्हें डॉक्टर के पास लेके जाना होगा. आपको चलिए मैं डॉक्टर के पास लेके चलता हूँ. मैं गाड़ी निकालता हूँ. मैं दवाई लेकर आती हूँ. गौरव, मैंने 108 एम्बुलेंस बुलाया है. एम्बुलेंस में डॉक्टर भी साथ आते हैं. चलिए. $108 कोई आम एम्बुलेंस नहीं, मगर वो एम्बुलेंस है जिसमें निदान उसके पहुंचते ही शुरू हो जाता है, क्योंकि इसके साथ आते हैं एक डॉक्टर और आपातकालीन उपकरण. ये निःशुल्क सेवा है, 24 घंटे. कभी भी समस्या छोटी हो या गंभीर, डायल करें 108.
क्योंकि जीवन अनमोल है। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या सेवेचा अनेक वेळा मोलाचा वापर झाला असून रस्ते अपघातामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना जीवदान मिळालं आहे। तर 108 रुग्णवाहिका सेवेचा जिल्ह्यातील लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन विवेक कामत यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 108 ही टोल फ्री ॲम्ब्युलन्स सर्व्हिस फेब्रुवारी 2014 पासून चालू केलेली आहे। या योजनेअंतर्गत 17 ॲम्ब्युलन्सेस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठेवलेले आहेत। या सेवेचा मुख्य उद्देश जो आहे तो असा आहे की हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी जे कोणी सिरियस पेशंट असतात त्यांना वैद्यकीय उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत हा त्या पाठीमागचा एक उद्देश आहे। याच्या अंतर्गत हृदयविकाराने ग्रस्त असलेला घरी पेशंट किंवा रस्त्यावरच्या अपघातात सापडलेला एखादा गंभीर पेशंट ह्या लोकांना आपण ह्या ॲम्ब्युलन्सद्वारे सेवा पुरवू शकतो। ह्या ॲम्ब्युलन्समध्ये प्रशिक्षित डॉक्टर आणि प्रशिक्षित वाहन चालक ह्या टीमचा समावेश केलेला असतो आणि तुम्ही 108 ह्या टोल फ्री नंबरला कॉल केल्यानंतर जवळची जी उपलब्ध ॲम्ब्युलन्स असेल ती तुम्हाला पाठवली जाते आणि तिथून तुम्हाला जिथून कुठून असतील पेशंट तिथून त्याला पिकअप करून जवळच्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये त्या पेशंटला उपचार करत पोचवले जाते। तरी ज्यांना ह्या सेवेची माहिती झालेली आहे त्यांनी जवळ कुठलेही पेशंट असतील त्यांच्या माहितीत जर असे कोणी पेशंट असतील तर त्यांना या सेवेचा लाभ मिळवून द्यावा किंवा इतर लोकांनाही या सेवेची जास्तीत जास्त माहिती आणि प्रचार करावा अशी एक अपेक्षा ठेवतो। शासनामार्फत 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आणि या सेवेचा अनेक रुग्णांना लाभही मिळाला खरा, मात्र खरोखरच ही सेवा त्या उपक्रमानुसार राबवली जाते का याचंही अधूनमधून परीक्षण होणे गरजेचं आहे। कारण काही वेळा या सेवेचा दुरुपयोग होत असल्याचं दबक्या आवाजात ऐकू येत आहे आणि हे योग्य नाही। तरी देखील आघाडी शासनाच्या काळात सुरू झालेल्या या उपक्रमाचं जनतेतून नेहमीच कौतुक होत राहिलं आहे। जनतेने या सेवेचा लाभ घेऊन आरोग्य सेवा घ्यावी आणि आपला अनमोल जीव वाचवावा असं सूचित करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचा बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। अरिहंत ग्रुपची नवनिर्मिती आदिनाथ नगर TRP बस स्टॉप जवळ रत्नागिरी। संपर्क 02352 223952। शुभ कार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच। अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली। दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं। 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली। मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा। नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली। लग्न सराईनिमित्त नक्षत्राची बंपर ऑफर, 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा। 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा। नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी। नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर ब्रेक नंतरची एक दुःखद बातमी आहे। गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू तर एक अति गंभीर। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेतल्याने तुफान वेगाने जाणाऱ्या गाडीला पाली येथे खानू ते मठ परिसरात अपघात होऊन त्यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात एवढा भीषण होता की पाहणाऱ्यांचे मन हेलावून गेलं। मुंबई ते गोवा भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीला पाली ते खानू दरम्यान अपघात होऊन 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। हा अपघात बुधवारी सकाळी घडला। या अपघातानंतर अनेक जण मदतीला धावून आले, मात्र वेगाने गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या या युवकांपैकी 7 जणांचा गाडी झाडावर आदळल्याने मृत्यू झाला तर या अपघातातील गंभीर जखमी झालेला अभिषेक कांबळे याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या अपघाताची माहिती मिळताच अनेक शहरवासीय ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले।
हे सर्व तरुण युवक मुंबई येथील असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना पोलीस कर्मचारी यांनी सांगितलं, मुंबई गोवा हे महामार्गावर रत्नागिरीपासून पालीपासून 4 किलोमीटर अंतरावर खनू गावाजवळ अपघात झालेला आहे. सकाळी 6 वाजता अपघात झालेला आहे. या अपघातात झायलो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या उजव्या बाजूला असलेल्या झाडावर आपटून आतील सर्व प्रवासी जखमी झाले होते. त्यातील 7 प्रवासी मयत झालेले आहेत. 1 प्रवासी वाचवण्यात यश आलेलं आहे. कुठले सगळे? सर्व प्रवासी मुंबईचे आहेत. वाहतूक नियमांचं पालन न केल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या अनेक गाड्यांना मुंबई गोवा हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असून या अपघातानंतर तरी वाहन चालकांनी यापासून बोध घ्यावा असं तेथील ग्रामस्थांकडून बोललं जात आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणारी गाडी भीषण अपघात बघितल्यानंतर हा प्रसंग पुन्हा कोणाकडे येऊ नये असंच सगळेजण म्हणतील. कारण ज्या गाडीमध्ये 8 जण होते, भरधाव वेगाने जाणारी गाडी, तिचं ॲक्सिडेंट झालं, त्यातले 7 जण जागीच गेलेले. तर माझी सगळ्यांना एक शिक विनंती गाडी चालवणाऱ्यांना असेल की आपली घरी कोणतरी वाट बघते, त्या गाडीचं नियंत्रित वेग मर्यादा ठेवूनच गाड्या चालवाव्यात. कारण हा मुंबई गोवा मार्ग अतिशय धोकादायक झालेला आहे. यापूर्वी एक झालेलं एसटीचं ॲक्सिडेंट आणि त्यानंतर हे दुसरा ॲक्सिडेंट, आता एक जगला आहे. तो खऱ्या अर्थानं काय त्याचं होते माहीत नाही. आताच त्याला 108 ॲम्ब्युलन्स करून पाठवण्यात आलं. अनेक स्तरातून अनेक लोक तिथे आले आणि ही दुःखद गोष्ट बघितल्यानंतर आणि कोणतरी त्याचा धडा घेईल असं मला वाटतं. या अपघातामुळे काही काळ मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला होता. वाहतूक पोलीस तसेच ग्रामीण पोलीस, शहर पोलिसांनी मदत कार्य करत बुधवारी रात्री उशिरापर्यंत शासकीय कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. जीवन अनमोल आहे. वाहन चालवताना रस्त्याच्या परिस्थितीचा अभ्यास असणे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर चालकाने मर्यादित वेळेपुरतीच गाडी चालवावी. तसेच प्रत्येक वाहनधारकाने वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपले आणि आपल्याबरोबर असणाऱ्या प्रवाशांचे प्राण आपल्या हातात असल्याची जाणीव ठेवणे हेही तितकंच आवश्यक आहे. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला येणार अच्छे दिन. नियमांचं उल्लंघन करून शाळेतील मुले कोंबली जात आहेत वाहनांमधून, परिवहन खातं उदासीन. आघाडी शासनाच्या काळातील स्तुत्य उपक्रमाने रत्नागिरी जिल्ह्यात वाचले 17,901 जणांचे प्राण. 108 क्रमांक रुग्णवाहिकेमुळे जीवदान. आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू, 1 अतिगंभीर. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.